नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसा माहिती आहे का, काल परवा मी एक चित्रपट पाहिला, डोंबिवली फास्ट। खूप उत्कृष्ट चित्रपट आहे, खूप 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 चांगली कहाणी आहे। अजून जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा। रँडमली तो चित्रपट माझ्या बघण्यात आला। मला त्याच्या अगोदर त्या चित्रपटाबद्दल जास्त काय माहीत नव्हतं, पण ज्यावेळेस मी तो बघितला ना, मी खूप अवाक झालो। कारण असा जो चित्रपट आहे, मला माहीत नव्हतं की तो इतक्या दिवस माझ्यापासून लांब काय आहे। कारण एवढी चांगली स्टोरी आहे, एवढं भारी त्याच्यामधलं जे सत्य आहे ना, खूप 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 भारी चित्रपट आहे। कसं असतं माहिती आहे का, माझ्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलं आहे की जोपर्यंत आपण चांगला कंटेंट कंझ्युम करत नाही ना, तोपर्यंत आपण आतून चांगले बनत नाहीत। पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ज्यावेळेस पण आपण मोबाईल हातात घेतो ना, आपण एखादी गोष्ट बघायला लागलो ना, आपल्यालाच माहीत नसते की आपण काय बघतोय, कशामुळे बघतोय, आपल्याला काय दाखवलं चाललंय। कारण जे आपल्याला दिसतं त्याच्या पाठीमागं AI बसलेला आहे। त्याला माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे आणि त्या पद्धतीने तो आपल्याला पुरवत जातो। पण आपल्याला काय पाहायचं आहे हे आपल्या हातात नसतं। ज्या ऑलरेडी आपण आधीच्या गोष्टी पाहिलेत ना, त्या बेसिसवरती पुढचा कॉन्टेंट आपल्याला येत असतो। त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ॲक्च्युअलमध्ये जे इम्पॉर्टंट आहे ना, ते आपल्याला सर्च करून बघणं हे खूप थोडं कठीण होत चाललं आहे सध्याच्या काळात। कारण जे रील्सचा जो जमाना आहे ना, त्याच्यामध्ये सगळे एकदम इन्स्टंट मिळत चाललं आहे। त्याच्यामुळे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देखील आपल्याला मिळतं आहे। पण जो रिअल ॲक्च्युअलमध्ये जो कॉन्टेंट आहे, जो आपल्याला आतून संवेदनशील बनवणार आहे, हुशार बनवणार आहे, विचार करायला प्रवृत्त करणार आहे, तो कॉन्टेंट आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे। आता सध्या मी ते काम करतोय, कारण जे पण चांगले चित्रपट आहेत, जे पण चांगल्या स्टोरीज आहेत ना, त्या मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय। जेणेकरून जर चुकून हुकून जर आपल्याकडून जर ती गोष्ट बघायची राहिली असेल ना, तर आपण बघू शकतो। इनफॅक्ट त्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा अँगल असतो। सायकोलॉजिकली त्या गोष्टीला कसं बघितलं जातं, किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्या गोष्टीला कसं बघितलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी शेअर करणार आहे। कारण आपण पिक्चर बघत असतो, पण एक्झॅक्टली आपण घेत काहीच नाही। खूप चांगला चित्रपट आहे एवढं म्हणतो, पण ते आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट होत नाही। त्याच्या पाठीमागचं एक कारण असतं की आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो नसतो, एक वेगळ्या डिमेन्शनने बघितलं नसतं त्या गोष्टी। त्याच्यामुळे हा जो चित्रपट आहे डोंबिवली फास्ट, तो खूप प्रचंड भारी चित्रपट आहे। माधव आपटे म्हणून एक कॅरेक्टर आहे, एक सामान्य व्यक्ती आहे जो बँकेमध्ये काम करतो। त्याचं डेली रुटीन आहे। मुंबईच्या तसल्या गर्दीमध्ये त्याचं आयुष्य सुरू होतं। सकाळी उठून ते संध्याकाळी झोपेपर्यंत एक शेड्यूल ठरलेला आहे, आणि मागचे 20, 25, 30 वर्ष तो रुटीन तेच फॉलो करतोय। आणि मुळात त्याचा जो स्वभाव असतो ना, तो प्रामाणिक असतो, तो नीतिमत्तेला धरून चालत असतो। त्याच्या आयुष्यामध्ये तडजोड नावाचा किंवा कॉम्प्रोमाइज नावाचा प्रकार नसतो। मग असे बरेचसे किस्से आहेत त्या चित्रपटामध्ये। एक ज्यावेळेस त्याच्या मुलीला ॲडमिशन घ्यायचं असतं, छोटी मुलगी पहिली जात असते, आणि तिच्या मुलीच्या डोनेशनसाठी प्रिन्सिपल 35,000 मागतात। तो म्हणतो की तिचं वय नाही आणखी, आणि एवढे पैसे का देऊ मी, त्याच्याऐवजी म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये शिकली तर ते शिक्षण आहे ना, दुसरं काय आहे तिच्या शिक्षणामध्ये असं वेगळं काय। असे बरेचसे किस्से आहेत। ज्या ठिकाणी तो काम करत असतो तिथला मॅनेजर मोठ्या लोकांना कागदपत्र नसताना देखील लोन पास करतो, आणि जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र असून देखील दोघांमध्ये तो समान न्याय करत नाही। मग ही जी गोष्ट असते ना, ती त्याला खटकायला लागते। जर ह्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही कागदपत्र नसताना किंवा कागदपत्रांमध्ये घोळ असताना तुम्ही त्याला लोन पास करताय, उद्या जर त्यानं लोन नाही रिटर्न केलं तर आपल्याकडे जे बाकीचे खातेदार आहेत ना, त्यांना नुकसान होऊ शकतं। किंवा अशा प्रकारचा त्याचा एक सामूहिक विचार असतो, समग्र विचार असतो, जो सगळ्यांच्या हिताचा, सगळ्यांचा विचार करत असतो। त्याला असं वाटत असतं की गुंडागिरी 4च लोकांनी का करायची, केली तर सगळ्यांनीच करायची, आणि जर चांगलं राहिलं तर सगळ्यांनीच चांगलं राहायचं। एकाला वेगळा दर्जा, एकाला वेगळा दर्जा, असं का? हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस जातो तो, त्यावेळेस मोठ्या लोकांना एक वेगळी वागणूक दिली जाते, गरीब लोकांना वेगळी वागणूक दिली जाते। इनफॅक्ट गोरगरिबांना विचारलं देखील जात नाही। असे भरपूर किस्से आहेत। एकीकडे नगरसेवक असतो, तो खूप मोठमोठे उद्घाटनं करतो मोठमोठ्या स्विमिंग पूलची, पण तोच नगरसेवक बाकीच्या ठिकाणी पाण्यासाठी लोकांकडून पैसे वसूल करतो। त्यांना फुकट, म्हणजे जी फ्रीची गोष्ट असते म्युन्सिपालिटीकडून, ती फ्रीची गोष्ट सुद्धा त्यांना देत नाही, रोज पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतो। आणि अशा प्रकारचे जे काही भ्रष्टाचार माजलेला आहे संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपल्या, त्याबद्दल त्याची लढाई आहे, जो एकटा लढत असतो। अशा प्रकारे ज्या चुकीच्या गोष्टी समाजामध्ये वाढलेल्या आहेत ना, अशा गोष्टींसाठी तो फाईट करत असतो। आणि त्याची जी फाईट आहे ना, ती खूप खतरनाक दाखवली आहे। तो लढतो, शेवटपर्यंत लढतो, स्वतःच्या तत्वांना कॉम्प्रोमाइज नाही करत। त्यामुळे जी लोक लढाकू आहेत, ज्यांच्यामध्ये ते सत्याला जगण्याची ताकद आहे ना, अशा लोकांसाठी हा जो चित्रपट आहे ना, हा खूप मोठी पर्वणी घेऊन जातो। जर तुम्ही आणखी हा चित्रपट बघितला नसेल ना, तर नक्की बघा, तुम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळेल, खूप भारी वाटेल तुम्हाला।
खूप 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 भारी चित्रपट आहे. एक सामान्य माणूस कशा पद्धतीने लढतो, त्याला किती अडचणी येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ज्या लोकांसाठी तो लढत असतो ना, तीच लोक त्याला डावलतात, त्याला विचारत सुद्धा नाहीत. आणि ही सध्याची खूप मोठी कंडिशन आहे. जे लोक ह्या गोष्टी जगतायत ना, त्यांना ह्या गोष्टीमधलं ॲक्च्युअलमध्ये डेप्थ कळते. कारण आपल्याला कसं असतं माहिती आहे का, लांबून कमेंट पास करणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस आपण त्या गोष्टीमध्ये उतरतो, इन्व्हॉल्व होतो, लढायला लागतो ना, सगळा समाज आपल्याला शिव्या देत असतो, नावं ठेवत असतो. आणि ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये खूप रिलेटेबल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी डेली जगतोय, म्हणून हा चित्रपट मला खूप जवळचा वाटला, म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करतोय. आणि अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळतील. मुळात कसं आहे माहिती आहे का, बऱ्याचशा लोकांना संघर्ष नको वाटतो, सगळं ऐकतं पाहिजे असतं. कारण संघर्ष केला ना की मग ताकद लावावी लागते, विरोध सहन करावा लागतो, शिव्या सहन कराव्या लागतात. कोण झंझट करायला आहे, कुठं तर 4 पैसे दिले, आपलं काम झालं, बाद झालं. म्हणजे ही जी स्वार्थी दुनिया आहे, हव्यास जो माणसाला सुटलाय ना, तो कुठं थांबायला तयार नाही. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. त्याच्यामुळे जी आपली व्यवस्था आहे ना, ती कशी ढासळत चालली आहे, त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. म्हणजे आपल्या मोठ्या होण्याच्या नादात बाकीच्यांना किती त्रास होतोय, त्यांना किती गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, किंवा जे आपण जे ठरवलेले जे नियम आहेत ते आपण का पाळत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींविषयी एक भाष्य करणारा चित्रपट आहे. खूप चांगला चित्रपट आहे. जर तुम्ही आणखी पाहिला नसेल तर नक्की बघा. मलाच काल वाटायला लागलं, इतक्या दिवस हा चित्रपट माझ्यापासून लांब कसं का होता, पण ज्यावेळेस आता मला माहीत झालं आहे, जर मी बघितलं असेल ना, तर तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे. त्यामुळे जर तुम्ही आणखी बघितलं नसेल तर नक्की बघा. खूप छान चित्रपट आहे, तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळेल. आणि जर तुम्हाला आवडला तर मला व्हिडिओच्या खाली सांगायला विसरू नका. आणि तुमची जी काय मतं आहेत समाजाविषयी, जे काय तुम्ही लढत असाल, जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये समाजाविषयी प्रेम असेल ना, तर तुम्हाला हा चित्रपट खूप काही शिकवून जाईल, खूप मोठी प्रेरणा देईल. त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा, एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद.